जमीन भूसंपादनात गैरप्रकार केला म्हणून बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी लातूर येथून अटक झाले। पण तुम्हाला माहीत आहे का, अहिल्यानगरमध्ये यापेक्षा गंभीर प्रकार झालेला आहे। धक्कादायक बाब म्हणजे 9 वर्षात त्या विषयावर कोणी बोलायला तयार नाही। एका टेम्पो चालकाने सुमारे 30 वर्षापूर्वीचा उघड केलेला, पण 9 वर्षात एकही आरोपी अटक होऊ न शकलेला, ना तपास होऊ शकलेला। ज्या जिल्हाधिकारी व इतर वरिष्ठ अधिकारी शहरातील तत्कालीन नामांकित बिल्डर्स आरोपी आहेत, असा हा भिंगार नाला गाळपेर जमीन घोटाळा। याचा आज आपण आढावा घेऊ मर्मभेदमधील पंचनामाच्या या भागातून। गाळपेर जमीन ही नदी तथा नाल्यालगतची गाळाची जमीन ती लगतच्या शेतकऱ्यांना केवळ शेती करण्यासाठी काही अटी व शर्तींसह वापरू दिली जाते। ती जमीन नदी तथा नाल्यालगत असल्याने व ती गाळाची असल्याने तिचा बारमाही शेती म्हणून वापर करता येत नाही। त्या जमिनीचा वापर बदलता येत नाही किंवा तिचा वापर अकृषक कारणासाठी बदलू शकत नाही, हा झाला कायदा। मात्र प्रत्यक्षात अहिल्यानगरमध्ये गाळपेर जमीन विक्री झाली। वेगवेगळ्या विभागाच्या एनओसी घेऊन ती जमीन अनधिकृतपणे येणे झाली। सामान्य नागरिकाला जर जमीन येणे करायची असेल तर त्याला अनेक दिवस वर्षानुवर्षे वेगवेगळ्या विभागाचे उंबरडे झिजवावे लागतात, तरीही त्यांचे काम वेळेत होत नाही। मग काही जण खाजगी एजंटांचा आधार घेऊन लाच देऊन ते काम पूर्ण करतात। मात्र 30-40 वर्षांपूर्वी भिंगार नाल्याच्या गाळपेर जमिनीची बेकायदेशीरपणे दुसऱ्याला विक्री झाली। नंतर ती जमीन येणे झाली, तेथे मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या। मात्र तिथे हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून शहरातील एका नामांकित बिल्डर्सने केला। कायदा काय आहे हे माहीत असूनही अधिकाऱ्यांनी ते बिनधास्तपणे सर्व करून दिले। तत्कालीन तहसीलदार, तत्कालीन उपजिल्हाधिकारी, तत्कालीन जिल्हाधिकारी देखील संशयाच्या फेऱ्यात अडकले। या प्रकरणात पुणे जिल्ह्यात राहणारा एक व मूळचा नगरजवळचा रहिवासी असलेला टेम्पो ड्रायव्हर याने गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करत होता, मात्र त्याला कोणी बी घातली नाही। शेवटी तो लोकायुक्तांकडे गेला। अखेर लोकायुक्तांनी आदेश दिला तेव्हा कुठेतरी मंडलाधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। याला जवळपास 8.5 ते 9 वर्षे झाली। फिर्यादीत या गुन्ह्यात कोण कोण सहभागी असू शकते असा संशय व्यक्त केलेल्या व्यक्तींची नावे लिहिली। यात तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचाही समावेश होता, पण आरोपींच्या नावासमोर निरंक असा उल्लेख केला। या गुन्ह्यात वरिष्ठ अधिकारी गुंतलेले असल्याने गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला। यात अडकणार होते वरिष्ठ अधिकारी, तेही जिल्हाधिकारी रँकचे। तसेच शहरातील एका नामांकित बिल्डरही सहभागी होता। त्यामुळे तपास काही पुढे सरकायला तयार नाही। 8.5 वर्ष झाले, ना कुणाला अटक झाली, ना तपासात पुढे काय झाले। त्यावेळी प्रशासनाने दखल घेऊन महसूल रेकॉर्डवरील नोंदी रद्द केल्या होत्या, पण काहीतरी गडबड झाली म्हणून एकदा मूळ तक्रारदार असलेला व्यक्ती हा कोणी दखल घेत नसल्याने तहसील कार्यालयात एका बैठकीदरम्यान गेला। त्याने सदर नोंदीबाबत जाब विचारला। प्रशासनाने त्याला उत्तर दिले नाही, त्याची कैफियत ऐकून घेतली नाही। उलट सरकारी कामात अडथळा आणला म्हणून थेट त्याच्या विरुद्धच फौजदारी गुन्हा दाखल केला। ही घटना साधारण 8 वर्षापूर्वी घडली। मात्र त्यावेळी त्या टेम्पो चालकाची कैफियत कोणी ऐकून घ्यायला तयार नव्हते, कारण तो ना शहराचा मतदार होता, ना त्याच्या बाजूने उभे राहणारे कोण राजकारणी होते। या प्रकरणात बसले होते किंवा गुंतले होते तत्कालीन बडे अधिकारी व शहरातील नामांकित बिल्डर। त्यातील बरेच अधिकारी व ते बिल्डरही आज हयात नाहीत। प्रशासन काही करत नाही व कोणी सपोर्ट करत नाही, म्हणून अखेर गेल्या 8 वर्षात त्या टेम्पो चालकाने या घटनेचा फॉलोअप घेणे बंद केले। त्याचा तरी काय दोष? तो किती दिवस भिंतीवर डोके आपटत बसणार? त्यावेळी एकच गोष्ट चांगली झाली, ती म्हणजे भिंगार नाला गाळपेर जमिनीच्या घोटाळ्याचा आधार घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी साहेब यांनी सीना नदी पात्र व इतर ठिकाणच्या गाळपेर जमिनीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले। ते सर्वेक्षणही झाले, त्यांची बदली झाली, त्यानंतर पुढे काही झाले नाही। पण त्यानंतरही मूळ प्रश्न आजही कायम आहे, तो म्हणजे भिंगार नाला गाळपेर जमीन घोटाळा। गाळपेर असलेल्या जमिनीची विक्री झाली, त्यावर शेकडो कोटी रुपयांच्या बिल्डिंग्स उभ्या राहिल्या। बेकायदेशीरपणे गाळपेर जमीन येणे झाल्या, त्यातून शेकडो कोटी रुपये कमावले, परंतु हे फौजदारी कृत्य करणाऱ्या एकाही अधिकाऱ्याला, त्या कृत्यात गुंतलेल्या व्यक्तींना आजतागायत अटक झाली नाही, त्यांचे नाव उघड केले नाही व त्यावर कारवाई होण्यासाठी
कोणीही आवाज उठवला नाही. आज त्यावर चर्चा करण्याचे कारण म्हणजे भूसंपादन प्रकरणात खोटे आदेश तयार करून गैरप्रकार केला म्हणून बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश पाठक यांना अटक झाली. मात्र नगरमध्ये भिंगार नाल्याच्या गाळपीट जमिनीमध्ये शेकडो कोटी रुपयांच्या बिल्डिंग्स उभ्या केल्या, त्यांची विक्री केली, बनावीत आदेश दिले, जी जमीन कधीच येणे होऊ शकत नाही ती येणे केली, तिला मंजुरी दिली. हा सगळा मोठा आर्थिक घोटाळा झाला, परंतु कोणालाही अटक झाली नाही आणि कुणाचेही नाव उघड केले नाही. असा हा नगरचा भिंगार नाला गाळपीट जमीन घोटाळा. धन्यवाद.